आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. कोपरगाव तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम असताना धारणगाव शिवारात आज मादी बिबट्या व तिचा एक बछडा वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. या कारवाईमुळे नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला असला तरी आणखी एक बछडा परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती समोर आल्याने चिंतेचं वातावरण अद्याप कायम आहे. ही घटना धारणगाव शिवारातील विजय कोंडाजी टिळेकर यांच्या चिकूच्या शेतात घडली. स्थानिक नागरिक व धारणगावचे सरपंच दीपक चौधरी यांच्या मागणीनुसार वन विभागानं दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पासून संबंधित ठिकाणी पिंजरा लावला होता. अखेर आज दिनांक 3 मार्च रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्या व तिचा एक बछडा पिंजऱ्यात अडकला. ग्रामस्थांच्या माहितीनुसार मादी बिबट्याचा आणखी एक बछडा परिसरात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ दुसरा पिंजरा लावून शोध मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. पकडण्यात आलेल्या बिबट्यांना सुरक्षितपणे राहुरी येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली आहे. वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. एक बैठ गई. मी इथे पाणी भरीत होतो. पिंजऱ्याचा आवाज खटक्यात झाला. आमची भाऊजाई घास कापीत होती. तिने मला आवाज दिला, आपा आपा बिबट्या पिंजऱ्यात गेला. म्हणून आम्ही 2 जण पाहायला आलो. मग आम्ही सरपंचाला फोन केला. तुम्ही शेतीत काम करतात, शेतकऱ्यांना वारंवार हा बिबट्याचा सामना करावा लागत आहे. काय त्रास आहे तुम्हाला, काय सांगाल? शेवटी भीतीचंच वातावरण ना हो. जीव मुठी धरूनच काम करायचं ना. काय करा, वन विभागाला काय मागणी कराल? आता वन विभागानं आम्ही त्या टायमाला पिंजरा लावला, पिंजरा आणला त्या टायमाला आम्ही इथंच उपलब्ध होतो. तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात, याबरोबर एक बछडा पण होता असं तुमची माहिती आहे? हो, बिबट्याबरोबर शक्यतोय. नाही, त्यांनी आज हे जरी प्रत्यक्षदर्शी पाहिलं असेल, पण एक बिबट्या आणि त्याच्याबरोबर 2 बछडे फिरताना त्यांनी बघितलेले याच्यापूर्वी इथं बघितले, प्रत्यक्ष बघितले, कारण त्यांचं शेत इथंच आहे आणि इथं अनेक नागरिकांनी ते पाहिलेलं आहे. त्याच्याबरोबर 2 बछडे सतत त्याच्याबरोबर फिरत असतात. म्हणून त्याच्यामुळे आज एक बछडा जरी त्याच्याबरोबर आला असेल तर एक अजून बाहेर आहे, ते पण बागातच असेल. म्हणजे आता 1 तासापूर्वी तो पिंजऱ्यात गुतला. गेल्या अनेक दिवसापासून कोपरगाव तालुक्यात पूर्ण बिबट्याची दहशत होती. त्याचप्रमाणे आमच्या धारणगाव शिवारात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक वेळा बिबटे दिवसा ढवळे आढळत होते. अनेक वेळा फॉरेस्ट डिपार्टमेंटला पूर्वीच्या काळात पत्र निवेदनं दिली होते, पण त्यावेळेला पिंजऱ्यांची अवेलेबिलिटी खूप कमी होती. माग ज्यावेळेला एक नरभक्षक बिबट्या झाला टाकळी शिवारामध्ये, 2 महिलांवर हल्ला बिबट्याने केला. त्याच्यानंतर तोच बिबट्या आमच्या शिवारामध्ये 16 डिसेंबरला ट्रॅप केला होता. त्याला ठार केलं होतं 16 डिसेंबरला रात्री 10 वाजता. आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं बिबटे जरा कमी आले, पण त्याच्यानंतर वारंवार इकडे बिबटे सारखे आढळत होते. म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मागे लागून 2 फेब्रुवारीला आम्ही एक पिंजरा या ठिकाणी बसवला होता. 2 फेब्रुवारीपासून आज 3 ऑक्टोबर आहे, 3 मार्च आहे, जवळजवळ 1 महिना झाला. 1 महिन्यानंतर दिवसा ढवळ्या दुपारच्या वेळेला आज बिबट्या आणि त्याचा एक बछडा याच्यात दुपारच्या वेळेला आढळून आलेलं आहे या ठिकाणी. आणि असेच पिंजरे अजून सुद्धा गावात 2-3 ठिकाणी बसवलेले आहे. आमची अशी अपेक्षा आहे की अजून सुद्धा गावामध्ये बऱ्याच ठिकाणी बिबटे उपलब्ध आहे. फॉरेस्ट विभागाने अजून सुद्धा काही दिवस आमच्या गावात विविध ठिकाणी हे पिंजऱ्यांचे असे लावून आणि बिबट्यांची संख्या कमी करावी. हे आज धारणगावला नदीच्या बाजूला दक्षिण बाजूला विजय टिळेकर यांच्या शेतात चिक्कूच्या बागेमध्ये 2 फेब्रुवारी पिंजरा लावला होता आणि आज 3 मार्चला त्या ठिकाणी बिबट्या आढळून आलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्यासोबत एक छोटा बछडा पण आहे. फरार झाला.
आणि अनेक नागरिकांनी बिबट्या आणि त्याच्याबरोबर 2 त्याचे बछडे पाहिले होते. परंतु आज त्याचं इथं पिंजऱ्यामध्ये फक्त एक बछडा आला आहे आणि अजून आम्हाला शंका आहे की एक बछडा त्याचा इथे बाहेर तो फिरत असणार आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे फॉरेस्ट विभागाने आमच्या लोकांना त्याच्या संदर्भात गाईडलाईन पण केली पाहिजे. आता एक बाहेर जो राहिलेला आहे तो आक्रमक होईल का किंवा मग दुसरे त्याच्याबरोबर काही साथीदार असतील का? कारण नागरिक इथले प्रचंड दहशतीखाली सध्या. अजून सुद्धा 100% आमच्या गावामध्ये 3 ते 4 बिबटे हे वारंवार लोकांना आढळत आहे. त्यापैकी आज एक हा जेरबंद झाला आहे. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.